नमस्कार मित्रांनो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी आलेलो आहे किल्ल्यांच्या शहरामध्ये, ते म्हणजे नाशिकला। आणि नाशिकमध्ये आल्यानंतर तुम्ही जर इथे आले आणि आईसाहेबांची मिसळ नाही खाल्ली तर मग काय खाल्लं। असा सिनिक व्ह्यू आहे इथे। मिसळ खाल्ल्यानंतर माझा मित्र आहे इथे वेद्या, त्याची गाडी घेऊन मी निघालेलो आहे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी। आज वीकेंडमुळे एवढी गर्दी आहे ना इथे, वाटत नाही की दर्शन होईल, कारण अजून 4 कंपार्टमेंट बाकी आहेत। या इथे लाईव्ह दर्शनाची सोय केलेली आहे। तिथली गर्दी पाहून लक्षात आलं होतं की मला ॲटलिस्ट 5 ते 6 तास लागणार होते दर्शनासाठी, त्यामुळे मी एक डिसाईड केलं की मी इथे उद्या येईल परत। आणि त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या मागेच असलेलं हे आहे ऋणमुक्तेश्वराचं मंदिर। हे मंदिरसुद्धा खूप जुनं आहे। मागच्या व्लॉगमध्ये सुद्धा या मंदिराला मी कव्हर केलं होतं। ओम नमः शिवाय। तर मित्र हो, जवळपास 3 तास रांगेत लागल्यानंतरही दर्शन झालं नाही, आणि त्यामुळे आता मोर्चा वळवला आहे मी कुशावर्तकडे, आणि तिथं मग जाणार आहे अंजनेरी हिल्सकडे, जिथे झाला आहे हनुमानाचा जन्म। तर या इथे आहे कुशावर्त, माझ्यासमोर दिसतंय तुम्हाला। तीर्थराज कुशावर्त म्हणून ह्या ठिकाणाला ओळखलं जातं। आणि या इथे तुम्हाला उंच उंच झाडं बघायला मिळतील। झाडांच्या अवतीभोवती सजलेली ही छोटीशी गाव आहे पण बाजारपेठ आहे। आणि ह्या कुशावर्तमधूनच गोदावरी नदीचा उगम आहे असं सांगण्यात येतं। त्यामुळे इथे गोदावरी नदीमध्ये स्नान करणारे भाविक भक्त इथे मोठ्या संख्येने असतात। आणि या इथे आहे बजरंगबलीचं मंदिर। बघूयात खाली जाऊन काय काय आहे इकडे। आणि या इकडे आहे बघा, गुप्त गोदावरी प्रकट स्थान आहे शेषनारायण मंदिर। आणि इकडे आहे स्वयंभू केदारेश्वराचं मंदिर। आपण दर्शन घेऊयात आधी केदारेश्वराचं। शंभू नारायण। या इकडनं वरती आल्यानंतर या इथे आपल्याला बघायला मिळतो भला मोठा सभा मंडप, नंदी महाराज। आणि या इकडे आहे गर्भगृह। आता पण झोपले बसल्या बसल्या। मित्र, या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेले पारनेरकर यांनी केला आहे। श्रावण महिन्यात इथे पीक गर्दी राहते। हे आहे तीर्थराज कुशावर्त, ज्याच्या आजूबाजूला तुम्ही हे असं पौराणिक बांधकाम बघायला मिळतं। या कॉर्नरवरून दिसणारा हा आहे आपला नजारा। या कुशावर्तमध्ये 24 तास लोक स्नान करत राहतात, आणि असं म्हणतात की इथनं गोदावरी नदीचा उगम होतो। याचं बांधकाम एवढं सुंदर केलेलं आहे ना, पौराणिक कथांचं एक एक स्पष्टीकरण दिलं आहे मूर्त्यांच्या आधारे। आणि या इथे आपल्याला बघायला मिळतात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मैया। या इथे मी परमिशन घेऊन शूट घेत आहे, कारण या इथे शूट अलाव नाही आहे, कॅमेरा वगैरे यूज करायला चालत नाही इथे। हे ठिकाण आहे त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या मागच्या बाजूला। आणि ह्या कुशावर्तच्या थोडंसं समोर गेल्यानंतरच ब्रह्मगिरी पर्वताचा भाग सुरू होतो। येणाऱ्या पावसाळ्यात आपण नक्कीच ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रेक करणार आहोत, त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी ट्रेकिंगसाठी। सो हे आहे केदारेश्वराचा मंदिराच्या बाहेरचा भाग। मंदिरावरती केलेलं नक्षीकाम किती सुंदर आहे आणि डोळे दिपवून टाकणार आहे खरंच। हे आहे दुसरं द्वार, आणि हे आहे मंदिराच्या
गाभाऱ्याचं पार्ट एक हे बघा, यावरती किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. नाशिकमधील अत्यंत महत्त्वाचं आणि एक प्रमुख आकर्षण असलेलं हे आहे काळाराम मंदिर. या इथे आहे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामय्याची मूर्ती. ह्या मंदिराला बनवण्यासाठी जे दगड आणले गेलेत ते रामशेज किल्ल्यामधून आणलेले आहेत आणि हे पूर्ण मंदिर जे आहे हे काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे. अगस्ती ऋषींनी दाखवलेल्या वाटेवरूनच चालत असताना प्रभू श्रीरामांना पंचवटी हे अभयारण्य लागलं आणि त्यानंतर त्यांनी इथे एक पर्णकुटी उभारली. त्या पर्णकुटीच्या जाग्यावरच उभं असलेलं हे आहे काळाराम मंदिर. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1780 रंगराव ओढेकर यांनी केला आहे आणि या इथे आहे त्रिमुखी दत्ताची मूर्ती आणि एक मंदिर आणि या इथे समोरच आहे बजरंगबलीचं मंदिर. ह्या मंदिराला चारही बाजूंनी भक्कम अशी भिंत बांधलेली आहे. ह्या मंदिरामध्ये श्रीरामचंद्रांचे चरण आणि श्रीरामभक्त हनुमान यांचं डोकं हे एका लाईनमध्ये येतं, एका रेषेत येतं. अशा प्रकारची रचना ह्या मंदिरात केलेली आहे. ह्या मंदिराचं बांधकाम आणि यावरती केलेलं नक्षीकाम डोळ्यात भरून घेऊ शकतो. अशा प्रकारचं एवढं सुंदर हे मंदिर काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं आहे. पंचवटीमध्ये असलेलं हे प्रमुख आकर्षण ते म्हणजे कपालेश्वर महादेव मंदिर. या इथे आहे श्रीराम भक्त हनुमानाची मूर्ती. जय श्रीराम. चला जाऊयात वरती पटापट कारण आपल्याला आरती पण अटेंड करायची आहे. मित्र, आपण लहानपणापासून बघत आलो आहे की प्रत्येक महादेवाच्या मंदिरात, शंभू नारायणाच्या मंदिरात आपल्याला नंदी महाराज बघायला मिळतात. पण हे मंदिर त्याला अपवाद आहे. त्याचं एक कारण आहे की जेव्हा ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं शंभू नारायणाला, तेव्हा नंदी महाराज महादेवांना घेऊन या इथे गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी आले होते. आणि असं म्हणतात की तेव्हापासून भगवान शंकराने नंदी महाराजांना आपलं गुरु मानलेलं. त्यामुळे या मंदिरामध्ये आपल्याला नंदी महाराज बघायला मिळत नाही. या इथे त्याची एक स्टोरी पण आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता ते. जय भोलेनाथ. हे खरंच सुख आहे, हे वारंवार बघायला मिळणं. या इथे एक गौशाला आहे पंचवटीमध्येच, सीता गुफा मंदिराच्या बाजूलाच. या इथे श्रीराम मंदिराच्या बाजूलाच असलेलं हे आहे सीता गुफा. असं म्हणतात की रावणाने ज्या सीतामय्याचं हरण केलं होतं ते एक मायावी रूप होतं आणि ओरिजिनल सीतामय्या या इथे याच गुफेत राहायच्या. या इथे 5 मोठमोठे वडाचे झाड आहेत, त्यामुळे या एरियाला पंचवटी नावाने ओळखलं जातं. मित्र हो, या घाटावरती होणार आहे आता गंगा आरती, जी वाराणसीला होते ना, सेम टाईपची वाईब आहे इथे.